रायटिंग चांगलं हस्ताक्षर या भागावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये हस्ताक्षर असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामध्ये मराठी असो अथवा इंग्लिश असो. तर आपण जर इंग्लिश सब्जेक्ट बद्दल जे काही हँड रायटिंग आहे याबद्दल आपण काही टिप्स माहिती करून घ्यायची आहेत. इंग्रजी ही भाषा लिहिताना आपण जे अल्फाबेटिकल लेटर्स लिहितो त्यामध्ये ABCD ए पासून ते झेड पर्यंत एका बाजूला स्मॉल लेटर्स, दुसरं म्हटलं तर कॅपिटल लेटर्स. जेव्हा आपण काही एखादा पॅराग्राफ लिहित असतो त्यामध्ये त्या पॅराग्राफची सुरुवात किंवा त्या ओळीची सुरुवात ही आपण कॅपिटल लेटरने सुरुवात करावी. एखादं जर वाक्य असेल सेंटेन्स तर त्या सेंटेन्सची म्हणजे त्या वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने करावी. म्हणजे या वाक्यामध्ये W हा मी कॅपिटल काढलेला आहे. When I wake up late म्हणजे मला सांगा की वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने असावी. वाक्य पूर्ण झाल्यानंतर शेवटी फुल स्टॉप किंवा कॉमा देत जावा. त्यानंतर जेव्हा आपण शब्द लिहितो त्या शब्दामध्ये योग्य ते अंतर असावं. हे बघा इथं मी अंतर सोडलेलं आहे. इथं आपल्याला म्हटलं तर योग्य ते अंतर आपल्याला दिसते. प्रत्येक जो वर्ड आहे जो शब्द आहे त्या शब्दामध्ये आपल्याला योग्य ते अंतर सोडलं तर आपलं जे काही ओळी आहे लाईन्स आहे हे आपल्याला चांगल्या दिसतात. हे बघा मी ओळीच्या मध्ये असलेला जो रेषा आहे त्या मी क्लीन केलेला आहे, स्वच्छ केलेला आहे. तुम्हाला बघा हस्ताक्षर कसे दिसते यावर तुम्ही परीक्षण करतात. जेव्हा आपली जी ओळ आहे ती ओळ पूर्ण न लिहिता आपण ती जवळजवळ निम्मी असावी. निम्मी जर बघा इथं आपल्याला निम्मीच ओळ दिसते आणि काही शब्दामध्ये आपल्याला मोठे अक्षर येतात. उदाहरणार्थ T असेल, L असेल तर यासारखे लेटर हे काही ठिकाणी मोठे येत असतात. तर आपण वेळच्या वेळी फुल स्टॉप असेल, पॅराग्राफ त्यानंतर कॉमा असेल, डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल हे जर नियम जर पाळले तर आपलं शुद्ध लेखन चांगल्या पद्धतीचं येऊ शकतो. आपण त्याला गुड रायटिंग मध्ये आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. धन्यवाद. ही याबद्दल चांगलं लिहिण्याबद्दल काही टिप्स दिलेल्या आहेत.